बहुत कुछ दिया है मुझे तुमने दाता, बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया 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 है, मुझे तुमने दाता बहुत कुछ दिया, मुझे तुमने दाता बहुत कुछ दिया, शुक्रिया है, तेरा 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 शुक्रिया, तेरा शुक्रिया, मुझे तुमने दाता बहुत कुछ दिया है. सगळं दिलं भगवंत. हात दिले, डोळे दिले, कान दिले, मुख दिलं, पाय दिले, सगळं दिलं. तेरा शुक्रिया आहे. दिलं नाही का भगवंतानं? दिले इंद्रिय, हात पाय कान मुख बोलाया वचन, सगळं दिलेलं आहे. भगवंताने हे अवयव सगळे दिले म्हणून भागवताला यावं. कशाकरता सांगायलो की भगवंताचं नाम सोपं आहे. परीक्षिते, भगवंताचं नाम सोपं आहे, पण अंतकाळाच्या वेळेला मुखात येणं मात्र अवघड आहे. काय करावं लागेल? त्याची आतापासून तयारी करावं लागेल परीक्षिते, आतापासून. म्हणून अखंड नामस्मरणामध्ये राहा. कारण काळ कशी झडप घालेल ना अंगावर काही सांगता येत नाही. कारण परीक्षितीला 7 दिवसाचा मृत्यू आहे, 7व्या दिवशी. मग मृत्यू आम्हाला 8व्या दिवशी आहे का? 7व्या दिवशी आहे, 8व्या दिवशी नाही. कोण्या तरी या 7 दिवसामध्ये आपला नंबर आहे, आपला नंबर आहे. मग परीक्षिती कोण? आपण. ज्याला या जीवनाची परीक्षा झाली त्याला परीक्षिती म्हणते. जसा परीक्षितीने 7 दिवसाचा मृत्यू होता, 7 दिवसाच्या नंतर, तसा आपल्याला या 7 दिवसामध्ये 1 दिवस आपला नंबर आहे. ये मन मुसाफिर निकलना पड़ेगा, ये मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कोटि काज करना पड़ेगा, काया कोटि काज करना पड़ेगा. ये मन मुसाफिर मुसाफिर खाली करना पडेगा. लक्षात घ्या. मग तुम्ही घराच्या बाहेर निघतोय म्हणलं, नाही निघत म्हणलं तरी घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहत नाही, निघावंच लागते. परीक्षिती, मृत्यूला घाबरू नको. अखंड नामस्मरणामध्ये राहा. योग्य जर गुरु मिळाला आणि अधिकारी जर शिष्य असला तर त्याचा उद्धार व्हायला वेळ लागत नाही. आणि 7 दिवस खूप झाले, 7 घंटे खूप झाले, 7 मिनिटं खूप झाले, 7 सेकंद खूप झाले. योग्य गुरु जर मिळाला, अधिकारी जर शिष्य जर मिळाला, तो उद्धार व्हायला वेळ लागत नाही. मग गुरु कोणाला समजायचं? ज्ञानोबरायला गुरु समजायचं, तुकोबरायला गुरु समजायचं, ज्ञानोबरायला गुरु समजायचं, विश्वसंत तुकडोजी महाराजाला गुरु समजायचं. तू म्हणसा हे नाहीये, ग्रामगीतेच्या रूपाने वंदनीय महाराज आहे. ज्ञानेश्वरीच्या रूपाने
तुकाराम गाथेच्या निमित्तानं तुकाराम महाराज आहे, याची सेवा करा, त्याला गुरु माना. प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गमय संसार अत्योच्चत जीवन बने परमार्थमय व्यवहार नाम रहे अपने लिए हमको सभी से करेंगे गुरुदेव ने आशीष दे सोचने का फल है प्रार्थना गुरुदेव से है प्रार्थना गुरुदेव से. म्हणून त्याची सेवा करावी. त्यावेळेस परीक्षित विचारते गुरु महाराज, अखंड नामस्मरणाने माझा उद्धार होईल याच्याबद्दल काही वाद नाही, पण मला त्या कपिल भगवंताची कथा सांगा. तेव्हा कर्दम शब्दाचा अर्थ काय? ज्याला इंद्रिय ताब्यात ठेवता येते त्याला कर्दम म्हणतात. देवती कोणाला म्हणतात? देव अधिक आहुती. जिला देवाला आव्हान देण्याची ताकद आहे तिला देवती म्हणतात. जिथं आत्मा आहे तिथं आत्म्याचा अनुभव येतो. कर्दम काही साधारण नव्हता. कर्दमानं अखंड तपश्चर्या केल्यानं नारायण परमात्माला प्रसन्न करून घेतलं कर्दमानं. त्यावेळेस कर्दमाला म्हणतात काय मागायचं ते माग. तेव्हा कर्दम म्हणतो देवा मला काहीच पाहिजे नाही, तुझं दर्शन झालं ना बस याच्यामध्ये मी खुश आहे. तेव्हा कर्दमा तुझी काही इच्छा असेल तर सांग. माझा बाप ब्रह्मदेव यानं मला लग्न कर म्हणलं आणि मला पुन्हा जन्माला यायचं नाही. भागवतातून काय घ्यायचं आहे? तुकोपराय सुद्धा म्हणतात कारण शेवटची पाळी मनुष्या देव चुकल्यावर मग फेरा पडे. काय करायचं याच जन्मात करा. हा जन्म कसा आहे? हा जन्म वेगळा आहे. आपण जे आहो ना ते उभा बाक बकरी झाली, वाघ झाला, सिंह झाला, घोडा झाला, बैल झाला, मांजर झाली, कुत्र झालं. हे कसं आहे? आडवं आहे, आडवं. आपण कशा उभं. आणि आपण जर काय एकदा आडवं जर झालं, आपण जर का आडवं जर झालं तर दुसऱ्या दिवशी डपरी लावावं लागते. रघुपती राघव राजा राम अतीत पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम अतीत पावन सीताराम. सीताराम बोलो सीताराम भज प्यारे सीताराम. सीताराम बोलो सीताराम भज प्यारे शिवलाल भगवान की जय. कारण ते मनुष्य जन्मा शेवटचा आहे. याच जन्मामध्ये भजन घडते, याच जन्मामध्ये पूजन घडते, याच जन्मामध्ये भागवत घडते. कदाचित समजा कुत्र आला किंवा बैलाला मांडवा तर आपण त्याला बसू देत नाही, बसू देत नाही. आपण त्याला हाकलून वाटी लावतो. ते कुत्र आपल्याला सांगायला येते